भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला तर सर्वात अगोदर कॅपकटला ओपन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे, नंतर फोटोमध्ये जायचं आहे। फोटोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे, ॲक्सेप्ट रेशो नावाच्या ऑप्शनवर जाऊन 9:16चा रेशो घ्यायचा आहे। त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे, त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं भावांनो। मी ऑडिओ घेऊन घेतो भावांनो। अशा प्रकारे मी ऑडिओ ॲड केलेला आहे भावांनो। त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे। इमेजवरती क्लिक केल्यानंतर जिथपर्यंत आपला जो ऑडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला तो इमेज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बॅकमध्ये यायचं आहे। बॅकमध्ये आल्यानंतर ओव्हरलेवरती जायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती तुम्हाला एक टेलिग्रामला आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट दिला जाईल भावांनो। त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला। त्याला ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे आधी झूम करून घ्यायचं आहे। त्यानंतर ती बीट असते भावांनो, ती बीट बदलत चालते भावांनो। अशा प्रकारे इथे आपली बीट बदलते भावांनो। त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे, त्याला अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं भावांनो। अशा प्रकारे इथे आल्यानंतर इथे आपली बीट सुरू होते भावांनो तिसरी, तिच्यावर यायचं स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं आहे थोडं, इथे आपली बीट बदलते भावांनो। हिच्यावर यायचं, इथे परत एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत आपल्याला पुढे यायचं आहे थोडं, इथे आपली बीट बदलते भावांनो। याच्या इथे येऊन स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत आपली जी इथे बीट आहे भावांनो, इथे शेवटला इथे पण एक बीट बदलते भावांनो, ते स्प्लिट मारून घ्यायचं आहे। अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर आपल्याला आता जे आपण प्रोजेक्ट घेतला होता त्याला अशा प्रकारे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि डिलीट मारायचं आहे। तर आपल्याला आता ॲनिमेशन लावून घ्यायचे भावांनो सर्व ज्या इमेजवर। तर भावांनो तुम्हाला जो पहिला इमेज आपला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरती जाऊन फेड आउट नावाचं जे ॲनिमेशन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, राईट म्हणायचं आहे भावांनो। परत आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर आपला जो पुढचा इमेज होता तिथे आपल्याला टर्बुलन्स नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा आहे। परत पुढच्या इमेजवरती जायचं आहे भावांनो, तिथं पण तो टर्बुलन्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर पेंडुलम 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे। परत ज्याची पुढची जी सेकंड इमेज आहे तिला पेंडुलम 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर जी आपली शेवटची जी इमेज आहे भावांनो तिच्यावरती यायचं आहे आणि डायनॅमिकल शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, राईट म्हणायचं आहे। परत आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर फ्लॅश 4 नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो तो आपल्याला आधी ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे भावांनो। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्लॅश 4 नावाचं जे ऑप्शन त्याच्यावर सर्च मारायचं आहे। फ्लॅश 4 नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला तो इफेक्ट येऊन जाईल भावांनो। इथे ॲड केल्यानंतर सुपर लार्ज स्पॉट नावाचा जो ब्लर इफेक्ट आहे भावांनो तो पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल। त्यानंतर एक इमेज सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या इमेजवरती यायचं आहे भावांनो। इथे तुम्हाला बटरफ्लाय जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यावरती क्लिक करायचं आहे भावांनो। अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवरती जाऊन त्याची स्पीड आपल्याला 30पर्यंत 31पर्यंत ठेवून घ्यायचं आहे। ॲटमॉस्फिअर त्याचा शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा भावांनो। तो इफेक्ट तो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल। त्याच्यानंतर आपल्याला हा जो लाईट डिसॉल्व नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, तो आपल्या पुढच्या इमेजला ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्याच्यावरती यायचं ॲडजस्टवरती ट्विस्ट त्याचा 50पर्यंत ठेवून घ्यायचा आहे, स्पीड 50पर्यंत ठेवायची, कलर तुमच्या इमेजनुसार सेट करून घ्यायचा भावांनो। नंतर त्याचा ग्लो 80पर्यंत ठेवून घ्यायचा आपल्याला, त्याची साईज आपल्याला 50पर्यंत करून घ्यायची, राईटवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया भावांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।